निशिकांत दुबेंच्या वक्तव्याचे राज्यामध्ये जोरदार पडसाद उमटू लागलेत। निशिकांत दुबेंना महत्त्व देण्याची गरज नाही असं म्हणत संजय राऊतांनी दुबेंवर निशाणा साधलेला आहे। तसंच त्यांच्या राज्यामध्ये उद्योगधंदे नसल्यानं त्यांचे लोक मुंबईमध्ये येत असल्याचा टोलाही राऊतांनी लगावलाय। तर कुणी कुणाचं राजकारण संपवत नसतं अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। आपण सगळ्यांनी दिल्लीतल्या लोकांनी या प्रवृत्तींना खतपाणी घालू नये। हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे। असे अनेक दुबे आले आणि गेले। मुंबईसह महाराष्ट्र अखंड आहे। 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळालेलं आहे आणि ते 106 हुतात्म्यात दुबे चौबे मिश्रा नाहीत, बरं का? हे या निशिकांत दुबे यांनी समजून घेतलं पाहिजे। छातीचा कोट करून महाराष्ट्र लढला, मराठी माणूस लढला, गिरणी कामगार लढला। आम्ही वाट बघतोय महाराष्ट्रात कधी येतात निशिकांत दुबे ते, कारण आम्हाला पण त्यांचं स्वागत करायचं आहे जसं मुख्यमंत्र्यांना करायचं आहे। फक्त स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या स्टाईलने करू। तर दुबेच्या पाठी बोलवणारा धनी हा वेगळा आहे। ज्या पद्धतीने मुख्यमंत्री वक्तव्य करतायत रोजच्या रोज, खरं काय बोलायची गरज नाही आहे, पण मुद्दाम जाणीवपूर्वक ही वक्तव्य केली जात आहेत। मला माहीत नाही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घ्यायचा आहे का भैया भूषण पुरस्कार घ्यायचा आहे, हे त्यांचं त्यांनी ठरवावं। खासदार दुबेला काय वाटतं तिकडे बसून महाराष्ट्राचं कोणी कोणाचं राजकारण संपवत नाही। प्रत्येकाचा आपला आपल्या राजकारणाचा वेगळा एक सर्वांचा अजेंडा आहे, वेगळे विचार आहे। त्यामुळे कोणी कोणाचं राजकारण संपवण्याकरता काम करू नये। मला असं वाटतं महाराष्ट्राच्या विकासाकरता काम केलं पाहिजे।